हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर इथं सकाळी स्वामीची गडबड चालली होती. मी इथं आज नाश्त्यासाठी फक्त पपईच खाणार होतो. आज नाश्ता काही वेगळा बनवला नव्हता. पपई आणल्यावर 2-3 दिवस झाले होते. 2 दिवस तर झालेच होते आणि थोडा जास्तच पिकला होता. त्यामुळे म्हटलं आज नाश्त्याला पपईच खाऊया. परीसाठी जास्त झाली फळं वगैरे आणतो आणि मग खूप खराब वगैरे जातात. त्यामुळे आज म्हटलं नाश्त्याला दुसरं काही बनवायचं नाही, फक्त पपईच खायचं. आणि इथं स्वामीची पण इथे जास्तच मध्ये लुडबुड चालली होती आणि तिथे परीचे डॅडूंचीही चालली होती. पती डॅडू म्हणत होते पपई खूप गोड आहे आणि मला त्यातल्या बिया पाहिजे आहेत, मला कुंडीमध्ये घालायचे आहेत, झाडं लावायचं आहे म्हणून. यांचं दोघांचं इथं चाललं होतं. त्यानंतर पपई वगैरे कट करून आम्ही नाश्ता तोच सर्वांनी वगैरे केला. त्यानंतर दुपारच्या स्वयंपाकाची तयारी सुरुवात केली होती. पती डॅडू कामानिमित्त थोडे बाहेर गेले आणि त्यानंतर मी माझ्या कामांना सुरुवात केली होती. कपडे भांडी वगैरे बाकीचं सर्व आवरलं होतं. फक्त स्वयंपाक करायचा बाकी राहिला होता. तोही स्वयंपाक बनवायला सुरुवात केला. आज स्वयंपाकामध्ये ना कच्च्या काकडीचं हे सार बनवणार होती. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलं आहे. आता लाँग व्हिडिओमध्ये का नाही सांगणार. छान अशी कढी वगैरे बनवून घेतली. कुकरही एका साईडला लावून घेतला. आणि आज भाजीसाठी इथे मिरच्या बनवणार होत्या. आपण ज्या मोठ्या मिरच्या आणतो ना, त्याची इथं भजी बनवणार होतो. भजी असं नाही, पॅनमध्ये फक्त मी हे थोडं तेल घालून छान भाजून घेणार होत्या. पची डॅडू नाही तर ते बेसन वगैरे लावून छान तळून वगैरे त्यांना आवडतात, पण मला काय बेसन लावून नाही आवडत. मला फक्त त्या अशाच भाजून खायला आवडतात आणि त्या तिखट नसल्यामुळे तर खूप छान लागतात. त्यामुळे मिरच्या इथं पॅनमध्ये भाजण्यासाठी ठेवल्या होत्या. त्यानंतर चपाती बनवायची होत्या, त्याचंही पीठ मळून ठेवलं होतं. पीठ का मी मळून वगैरे जास्त ठेवतच नाही, मला सवयच नाही पीठ मळून वगैरे ठेवायची. मी पीठ मळून झाल्या लगेच चपाती वगैरे बनवून घेते. पण ह्यावेळी गहू खूपच खराब मिळाले आणि त्यामुळे तसेच मी दळून वगैरे आणले, कारण पीठ संपलं होतं. त्यामुळे ते तसेच दळून आणले आणि चपात्या ना खूपच खराब होतात आणि कडकही होतात आणि लाटताना पण एवढ्या चांगल्या व्यवस्थित लाटता वगैरे पण येत नाही, त्यांच्यात बराच वेळ जातो. त्यामुळे परीला वगैरे जेवण भरवायचं होतं, तोपर्यंत पीठ वगैरे मळून ठेवलं आणि तो परीला वगैरे भरून झाल्यानंतर मग चपात्या करायचं असं ठेवलं होतं. परीला वगैरे भरून झालं आणि मी पहिल्यांदा थोडं फ्रेश झाले. खूपच गरम वगैरे होतं, त्यामुळे सतत तोंड धुवावं असं वाटत राहतं. एवढं सर्व आवरेपर्यंत ना 1-1:30 वाजत आला होता. त्यानंतर चपातीही गरम बनवल्या. परचे डॅडू आल्या आणि लगेच जेवण करायला बसलं होतं. आणि व्हिडिओ चालू केला ना तर स्वामीला चांगलंच कळतं आणि व्हिडिओ चालू असल्यास स्वामीचे खूप नखरे चालू असतात. नंतर जेवण वगैरे करून झालं आणि संध्याकाळी मग काय त्यानंतर भांडी वगैरे घासायची होती ना, काहीच घासली नव्हती, तशीच ठेवली होती. आणि संध्याकाळी परचे डॅडू कामाला जायच्या अगोदर 4 वाजताच मी उठली. आज लवकर हल्ली ना दुपारचं जास्त करून झोपतच नाही, झोपली तर लवकर उठते, नाही तर अगोदर ना बराच मी संध्याकाळी झोपून राहायची. पण आता परचे डॅडूंसोबतही उठली, चहा वगैरे करून घेतला. आम्ही दोघं चहा वगैरे पिऊन झालं आणि परचे डॅडू कामाला गेले. त्यानंतर परीला आणि स्वामीला दूध संपलं होतं, तेही गरम करायला ठेवलं आणि तोपर्यंत स्वामी उठला होता. आणि स्वामी आमच्या किचनमध्ये लाईट बंद होती आणि लाईट बंद असल्या तर बराच अंधार वगैरे असतो आणि स्वामी मला शोधत वगैरे गपचूप आला होता मला. त्यानंतर असं चालत आला नव्हता, गुडघ्याने वगैरे येत होता, त्यामुळे त्याचा मी व्हिडिओ करून वगैरे घेतला. त्यानंतर दूध वगैरे गरम करून घेतलं. दारामध्ये ना आताच लसूणची गाडी वगैरे आली होती, कांदा बटाटा वगैरे त्यांची गाडी आली होती. तर लसूणही थोडा मी घेऊन आली, थोडा म्हणजे 2 किलो लसूण घेऊन आली होती, कारण आता चटणी वगैरे बनवायचा वेळ आली होती. आता मिरच्या वगैरे आणायच्या होत्या, त्यामुळे चटणीसाठी बरेच लसूण वगैरे घेऊन ठेवला. थोडा गावालाही देता येतो आणि घरी इथं वापरायलाही तो भरपूर सारा लसूण घेतला. ते त्यांना स्वामी कॅमेऱ्यामध्ये बघत होता, कारण स्वामीची झोप पूर्ण गेली नव्हती, त्यामुळे टक लावून कॅमेऱ्यामध्ये वगैरे बघत होता. परीसाठी आणि स्वामीसाठी दूध गरम होतं, ते थंड करण्यासाठी ठेवलं. तोपर्यंत इथं माझी कचरा वगैरे काढायची कामं होती, तीही करून घेतली. भांडी वगैरे अगोदर घासूनच घेतली, फक्त कचराच काढायचा होता, तोही काढून घेतला. आणि तोपर्यंत परीचं आणि स्वामीचंही दूध थंड झालं होतं. ते पहिलं स्वामीला वगैरे दूध दिलं आणि त्यानंतर परीचा औषधं वगैरे द्यायचा टाईम झाला होता, त्यामुळे पहिल्यांदा तिला औषधे वगैरे काढून घेतली.
नंतर तिला दूध आणि औषधं वगैरे दिली आणि मग मी माझी कामं वगैरे करायला घेतली. कामं म्हणजे काय बाकी नव्हतं, फक्त आता थोडंफार कडधान्य ना इथं भिजायला घातलं होतं मोडं वगैरे येण्यासाठी. कारण एकदा भिजायला वगैरे घातलं ना बराच 2-3 प्रकारची वगैरे भिजायला घातली होती, म्हणजे पूर्ण आठवडा सगळं छान जातो. हल्ली काही जास्त भाजी वगैरे कडधान्यांची काय आमटी वगैरे बनवली नव्हती, बाकीच पालेभाजी वगैरे असंच काही ना काही बनवत होती. तेव्हा मी सतत तेच खाऊन कंटाळा आला होता, म्हणून भरपूर सारा इथं मोड येण्यासाठी कडधान्य इथं भिजत वगैरे घालून घेतलं. म्हणजे आरामशीर 8 दिवस छान असा कडधान्य वगैरे पुरतं आहे आमटीला किंवा भाजीलाही. त्यामुळे सर्व कडधान्य वगैरे इथं भिजत घालायला वगैरे ठेवलं. मी इथं माझी कामं करत होती, तोपर्यंत स्वामीने आपलं काम करायला सुरुवात केलं होतं. जी आता भांडी घासून वगैरे आणून ठेवली होती ना, ती तशीच जाळीमध्ये ठेवली होती, ओली होती म्हणून. तर इथे स्वामीने सर्व त्यातली काय पाहिजे होती तेवढी भांडी वगैरे काढून घेतली. त्याला जास्त करून कुकर आणि मोठी भांडी वगैरे पातेली वगैरे असतील ना, तर त्याला ती जास्त वगैरे आवडतात. त्यामुळे ती सर्व पसरून वगैरे ठेवली आणि त्याच्यासोबतच खेळत वगैरे होता. त्यानंतर थोडा वेळ बाहेरच टाईमपास वगैरे केला. नंतर संध्याकाळच्या जेवणाला पुन्हा सुरुवात केली होती. आज संध्याकाळच्या जेवणामध्ये डाळ बनवणार होती. डाळ ही बरेच दिवस खाल्ली नव्हती, त्यामुळे आज डाळ बनवायला कुकर लावून घेतला. कुकरला डाळाला शिट्या होईपर्यंत मी आज गुलाबजाम बनवणार होते, कारण परचे डॅडूंनी काल ना गुलाबजामचं पॉकेट घेऊन आले होते. बरेच दिवस झाले मला गुलाबजाम बनवायचे होते, पण परचे डॅडू एकदा स्टार बाजारला गेले होते तेव्हा का आणायला विसरले होते. त्यामुळे काल थोडंफार सामान घ्यायचं होतं तर गेले होते, तर आवर्जून मी त्यांना सांगितलं होतं गुलाबजामचं पाकीट घेऊन या म्हणून. आणि ते कालपासून ना तिथेच ठेवलं होतं, कारण गुलाबजाम करायचे होते. आणि परचे डॅडूने संध्याकाळी कामाला जातानाच म्हणाले होते, गुलाबजामचं पॉकेट आणेपर्यंत तुला काय दम निघत नव्हता, पण आता आणल्यावर तिथेच ठेवले सजून आहे. त्यामुळे कुकर होईपर्यंत इथं मी गुलाबजाम बनवायला घेतले होते. मी गावाला गेली होती ना, तेव्हा गावाला गुलाबजामचं पॉकेट आणलं होतं. त्यापासून मला गुलाबजाम खायचं होतं, पण तिथं काय ते खायला मला वेळच भेटला नाही, कारण मला अचानकच इकडे यावं लागलं. त्यामुळे तिथं काय खायला भेटलं नाही. तेव्हापासूनच मी इथं गुलाबजाम आणायचं चाललं होतं, पण काय आणायला मिळालं नाहीत. मला तयार गुलाबजाम वगैरे असतात ना, ते खायला आवडत नाही, पण मला घरी बनवून खायलाच आवडतात. त्यामुळे बरेच दिवस मी गुलाबजाम खायचं चाललं होतं. गुलाबजामचं वगैरे तयारी करून घेतली आणि लगेचच सर्व पाक वगैरे बनवून घेतला आणि तळूनही घेतलं. बाकी सर्व स्वयंपाक करायचाच होता, पण पहिले मी गुलाबजाम खायचे होते ना, म्हणून पहिलं गुलाबजाम वगैरे बनवायला घेतले. गुलाबजाम बनवून वगैरे घेतले, पाकामध्ये वगैरे घालून घेतले. ते छान मुरत वगैरे होते पाकामध्ये, तोपर्यंत बाकीचाही स्वयंपाक आवरून घेतला. बाकी काही स्वयंपाक बनवला नव्हता, फक्त डाळ हीच कुकरला लावून घेतली होती. त्यामुळे गुलाबजाम झाले तसे लगेच बाकी सर्व स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. चला, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. श्री स्वामी समर्थ.